ही गॅरंटी आम्ही दिलेली आहे, ही वॉरंटी सहित दिलेली आहे. आम्ही कोणासारखी जुमलेबाज नाही दिलेली आहे. नरेंद्र मोदीचं तानाशाह सरकार सत्तेतून काढणं हीच मानसिकता आज देशभरातल्या जनतेने निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र हे नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राहिलेलं आहे. मधल्या काळामधला हा जो काही बदलाव झाला, या बदलावाचा जे परिणाम आता महाराष्ट्राच्या जनतेने भोगला आणि विशेष करून एक तानाशाह सरकार जे केंद्रात आलं, नरेंद्र मोदीच्या रूपाने भाजपचं जे सरकार आलं, त्या सरकारच्या विरोधात, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात प्रचंड राग जनतेच्या मनामध्ये पाहायला मिळते आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागेवर इच्छेने आणि स्वयंपूर्तीने लोक त्या ठिकाणी सहभागी होतात आहेत आणि मतदानाचाही तो टक्का जो आहे त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्याच बाजूनं जाताना आपण पाहतो आहे. विदर्भातल्या 10 जागा ज्या आहेत, पहिल्या टप्प्यातल्या 5ही जागा ज्या काँग्रेसकडे होत्या त्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जिंकेल. दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या जागा झाल्यात त्याच्यामध्ये 2 शिवसेना आणि 1 शरद पवार गट अशा आणि आमच्या 2 अशा 5, त्या 5ही जागा आम्ही दुसऱ्या टप्प्यातल्या जिंकू. नांदेडची जागासुद्धा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी जिंकेल. तिसऱ्या टप्प्यामधल्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात सगळ्या जागेवर मी जाऊन आलेलो आहोत. तिसऱ्या टप्प्यातही तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा, म्हणजे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा एक जिल्ह्यानिहाय, तालुकानिहाय ज्या होतात आहेत, याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र हे आपल्या हातून गेला. एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं. दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि गल्लीतलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले 3 दिवस 4 दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत, त्यांना अग्निवीर आम्ही शब्द वापरलेला आहे. कारण यांना पेन्शन पण नाही आणि शहीदाची पण कुठली व्यवस्था नाही. हे सरकार पडलं केंद्रातलं की हे 2-4 दिवसानंतर ही सरकार जाणार आहे आणि मग कुठलंच यांना स्थान नाही. पण कोल्हापूरमध्ये बसून 3 दिवसापासून 4 दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज या ठिकाणातून जावं असा एक विचार आम्ही केला आणि जनतेने पण तीच मागणी केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकसभेत जाऊ नये याची काळजी अगर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल ते दुर्भाग्य आहे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आम्ही त्यांना काय प्रचार करायचा आहे तो त्यांचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की 3 दिवस 4 दिवस अगर मुख्यमंत्री एका सीटेवर या ठिकाणी बसत असतील तरी, आणि आधी 2-4दा येऊन गेलेत, म्हणजे किती धास्ती आहे त्यांना, त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दलचा काय राग आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे. दुसरं, सध्या अलीकडे नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट काही TV चॅनलमध्ये येतं की वाईट दिवसात आम्हीच उद्धव ठाकरेंच्या परिवाराच्या सोबत राहू. माझा त्यांना असा सवाल आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं मदतीला का धावून येत नाही केंद्राचं सरकार? कांदा उत्पादक शेतकरी जे आहे त्यांचा कांदा निघाल्यानंतर त्याला निर्यात बंदी केली आणि गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याची निर्यात उठवली आणि त्यांना त्याला फायदा मिळवू दिला. हे देशाचे प्रधानमंत्री आहेत, हे काही एका गुजरातचे प्रधानमंत्री नाहीत. आणि अशा या पद्धतीनं नरेंद्र मोदी वागत असतील, प्रधानमंत्री म्हणून वागत असतील, तर त्यांना महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन इथं मत मागण्याचा अधिकारच भाजपला राहिलेला नाही. आता आपण पाहतोय की त्यांनी निर्यात बंदी उचलली अशी काल मी आपल्याच बातम्यामध्ये ऐकत होतो. पण त्याच्यामध्ये 40% सेस पुन्हा त्याच्यावर लावलेला आहे. म्हणजे एकीकडे त्याला सांगितलं धाव आणि एकीकडे पायाला बांधून ठेवून दिलेला आहे. म्हणजे या पद्धतीची महाराष्ट्राच्या शेतकऱ्याबद्दलची दुटप्पी भूमिका आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आत्महत्या
म्हणजे 4 पटीनं महाराष्ट्रातल्या इव्हन कोल्हापूरचा शेतकरी आत्महत्या करायला लागला. म्हणजे काय भयावह परिस्थिती गेल्या 10 वर्षामध्ये या नरेंद्र मोदीच्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या विचाराच्या सरकारने जी करून ठेवलेली आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राने पाहिले. तरुणांना बेरोजगार करण्याचा त्यांनी पूर्ण प्लॅन केला होता आणि त्याच्यात त्यांना यशस्वी ते झालेत. सर्वसामान्याला लुटायला सुरुवात केली आणि म्हणून राहुल गांधीजींनी जी काही भूमिका घेतलेली होती, कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई जे आलेत आणि हजारो किलोमीटर चालत असताना त्यांनी जनभावना समजल्या आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा जो गॅरंटी कार्ड जो आहे, आम्ही ज्या पद्धतीनं डोर टू डोर आमच्या कार्यकर्त्यांनी, काही सामाजिक संस्थांनी, काही NGOंनी हा स्वतः घेऊन हातात घेऊन हा कार्ड लोकांच्या घरापर्यंत पोहोचवला आणि एक विश्वास राहुल गांधींच्या नेतृत्वावर पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण विश्वास देशामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून देशातलंच पूर्ण चित्र आपल्याला बदललेलं दिसतं आहे आणि देशातलं सत्ता परिवर्तन तय आहे. आणि त्याचं मी उदाहरण पण तुम्हाला सांगू शकतो की कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या 3 राज्यामधून गेल्या वेळेस BJPला 100 खासदार मिळालेले होते 3 राज्यात. आता कर्नाटक तुम्हाला लागू नये, काय परिस्थिती तुम्हाला जाणवतं. महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, बिहारची परिस्थिती नसेल माहीत तर मी तुम्हाला सांगतो की तिथलं पण बदल. आज महाराष्ट्रामध्ये 45 जागा या महाविकास आघाडीच्या येईल अशा पद्धतीचं चित्र आहे. तर केंद्रातलं 3च राज्यातलं मी सांगितलं, बाकी राज्यात होतं उत्तर प्रदेश वगैरे वेगळं वेगळं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये पण जागा कमी होतील. पण या गॅरंटी कार्डनी निश्चितपणे लोकांच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये हा विचार बसवला की या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि आम्हाला याच सरकारच्या माध्यमातून राहुल गांधीच्या नेतृत्वामधून आम्हाला न्याय मिळू शकते. हा विश्वास आता जनतेच्या मनामध्ये रुजलेला आहे. नरेंद्र मोदीचं तानाशाह सरकार सत्तेतून काढणं हीच मानसिकता आज देशभरातल्या जनतेने निर्माण केलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. बघा, प्रकाश आंबेडकरचं वक्तव्याला फार काय आम्ही महत्त्व देत नाही. ते काय बोलतात, कोणाला सर्टिफिकेट देतात, परवा त्यांना दुसऱ्याला सर्टिफिकेट देतात, ते सर्टिफिकेट घेऊन फिरतात आहेत. अकोल्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही हे मी या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे देवेंद्र गट रचण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकारी होता अशा पद्धतीचं मोहित कंबोजकर मला ते राज्याचे गृहमंत्री आहेत, मागच्या काळात राज्याचे मुख्य मोठा अभ्यास आहे त्यांच्या कोणाला आणि ते फार विद्वान आहेत. हा जो बाहेरचा प्रमुख तिकडे ED CBIला ते होते. त्यांचा भाजपचा एक होता किलीट कोमैया, तो ते सांगायचं ना, ते बोलायचं नाही, हे कारवाई करायची. आता काय बोलताय, तुम्हाला काय सत्तेमध्ये होतात त्यावेळेला झोपले होतात. या पद्धतीच्या भावनात्मक आणि हे करून काही आता आमच्या मित्रालाही तेवढी सिंपती राहिलेली नाही, तर काही अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे आणि मी तुम्हाला मगाही सांगितलं की हे सरकार दिल्लीतलं नरेंद्र मोदी सरकार पडल्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार 2 दिवसानंतर तेही पडणार आहे. त्याच्यामुळे आता काही काय बोलायचं, कोणी काय नाही बोलायचं, जनतेच्या मनात काही आता विश्वास नाही आहे. यांचे जे सर्व होते नरेंद्र मोदी त्यांच्याचबद्दल लोकांमध्ये प्रचंड राग आहे. तर मग आता काय हे खाली काहीच नाही आहे. या विभागातला प्रचार संपायला 2.5 तास शिल्लक आहेत. कालपासून मुख्यमंत्री ठाण मांडून आहेत कोल्हापूरमध्ये. ते म्हणतात महापुरात पण मी आलो होतो, मदत करायला आलो होतो, मग मी आता मतं मागायला आलो तर काय अडचण आहे. असं आहे, हे शाहू महाराजांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आहे. शाहू फुले आंबेडकराला च्या विचारात जनकच ही भूमी आहे कोल्हापूर. महाराष्ट्रामध्ये आरक्षण संपवण्याचं जो प्लॅनिंग तुम्ही केलं त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? काय जनगणना केली नाही तुम्ही? परवा राहुलजींनी पुण्यामध्ये येऊन सांगितलं की मराठा आणि धनगर
या दोन्ही जातीला आम्ही जातीन्याय जनगणनेच्या आधारावर आम्ही न्याय देऊ. ज्या मराठा समाजाचं आंदोलन या लोकांनी पेटवलं, काय केलं, त्यांना फसवलं यांनी. काय शाहू महाराज जनतेला फसवणारं व्यक्तिमत्व होतं? ज्या शाहू महाराजांच्या भूमीवरून तुम्ही खोटं बोलताय, कुठली मदत करताय? तुम्ही महाराष्ट्र लुटून गुजरातला दिलं. शाहू महाराजांनी हे काम केलं. शाहू महाराजांनी देशाला संदेश दिला. शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक राहिले. समतेचा संदेश घेऊन शाहू महाराज वागले. हे तर असमतेचं आहे. मुठभर उद्योगपती यांचे मित्र आहे. शाहू महाराजांनी मुठभर लोकांसाठी काम नाही केलं, प्रजेसाठी काम केलं. रामराज्याची निर्मिती शाहू महाराजांनी केली. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. पण हे तर लंकेचं वातावरण निर्माण करतात. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी असं म्हटलं, माझा अर्ज भरायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले, पंतप्रधान माझ्या प्रचारासाठी आले, पण शाहू महाराजांचा अर्ज भरताना मोठे नेते कुणीही नव्हते. बघा, शाहू महाराज हे जनतेचे नेते आहेत. शाहू महाराजांना नाही. शाहू महाराजांना तर आम्ही वेळ मागितली होती की तुम्ही आमच्याकडे प्रचाराला या. आमच्यासाठी शाहू महाराज मोठे आहेत. आता ह्या एवढ्या मोठ्या माणसाला जे छोटे लोक राहतात त्यांच्यासाठी हा विषय आहे. शाहू महाराजांची तुलना नाही होऊ शकत. उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मशालीची चिलीम करा अशा पद्धतीचं आव्हान मुख्यमंत्री करतात. ते आता त्यांच्या हातात जे आहे ना, ते पण राहते की नाही राहत, ते तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चिलीम कोणाची होणार आहे हे 4 तारखेलाच कळणार आहे. त्यामुळे मी सांगितलं नाही, अग्निवीर लोक आहेत. नाही, पण तापमान वाढतंय, त्या तापमानाबरोबरच महाविकास आघाडी ही होरपळून जाईल असंही मुख्यमंत्री म्हणतात. ते काही बोलत ना, शेवटची तडफड आहे ती. शेवटची तडफड आहे. त्यामुळे त्यांना आता काही बोला. आखरी लोकशाहीमध्ये जनता मोठी होते, तुमचे आका मोठे होत नाही. हे पुन्हा लोकशाहीने समजून सांगितलेलं आहे. यांचा आका सगळे चमत्कार करू शकतो हा विश्वास त्यांच्यावर होता. आणि त्यांनीच सांगितलं संभाजीनगरमध्ये जेव्हा मुख्यमंत्री झालेत आणि तिकडे गेले की आमच्या आका तिकडे आहेत. कोरोना लसीमुळे आपण तुम्ही आम्ही सगळे जिवंत आहेत असा प्रचार मोर्चा. मग हे चुकीचं सांगताय. माननीय सुप्रीम कोर्टाचं एका परिवारातले 3 लोक मरण पावले, तरुण मुले, ते गेले. त्यांनी त्याचं पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याला लक्षात आलं की जे लसीकरण दिलं गेलं होतं त्या लसीकरणामुळे रक्त गोठत आहे, त्याच्यामुळे हार्ट फेल होतं आहे, अटॅक नाही, एकदम जागेवरच कोलॅप्स. कॅन्सर, दम्याचा आजार, मोठ्या प्रमाणात हातपाय दुखणं हे वाढलेलं आहे. हे त्याच्यात निदर्शनास आलं आणि ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने जेव्हा केंद्र सरकारला नोटीस पाठवलं, मोदी सरकारला नोटीस पाठवलं, त्यांनी सांगितले आमचं काही संबंध नाही. एक जे कंपनी आहे त्या कंपनीचा संबंध आहे, आमचा नाही. फोटो कोणाचा आहे? आता ते मारासाठी लस दिली ते सांगतात आहेत ते लोक. एक बघा, त्यांनी आता लसीवर बोलूच नाही आणि कोरोना बोलूच नाही. लोक खवळून आहेत त्यांच्यावर कोरोनामुळे. जेवढं कोरोना बोलतील तेवढं त्यांचा कोरोना होईल. एकीकडे तुमचा संपूर्ण कर्जमाफी जाणार आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची जी घोषणा केली होती, कोल्हापूर जिल्ह्यातील 13,000 शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही. तर राज्यात ही अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण राज्यात तेच आहे. आमचं सरकार असताना आम्ही कर्जमाफी केली. आम्ही कर्जमाफी केल्यानंतर यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना काढली. कोणी काढली होती? 2016 आमचे मित्र फडणवीसांनी काढली होती. ते मुख्यमंत्री होते. यांनी कर्जमाफी केली नाही. 2019च्या निवडणुकीनंतरही त्यांनी सांगितलं कर्जमाफी करू. मोदी साहेबांचेच ते अनुयायी आहे. त्याच्यामुळे मोदींनी त्यावेळेस 2014 यवतमाळमध्ये येऊन सांगितलं होतं की माझी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेन. मग सांगितलं की तो जुमला था. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली. आमच्या देवताच्या नावाने त्यांनी योजना काढली आणि आमच्या छत्रपतीचा अवमान केला शेतकऱ्यांमध्ये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला हात लावला तरी हातकलम करेल, ही भूमिका शेतकऱ्यांबद्दल होती. त्यांच्या नावाने योजना काढून शेतकऱ्याला फसवण्याचा यांना अधिकार दिला होता आम्ही. आमचं सरकार आल्यानंतर आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री नको. आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि ते पहिल्या कॅबिनेटमध्ये झालं. आम्ही केलं. प्रोत्साहनमधले द्यायचा निर्णय सरकारने केला, पण कोरोना आला.
कोरोना गेल्याबरोबर खोक्याचं सरकार आलं. आम्ही जे धोरण स्वीकारलं होतं त्याचं अंमलबजावणी ज्या लोकांनी केली नाही, हे शेतकरी विरोधी लोक आहेत. त्यामुळे शेतकऱ्याबद्दल यांना बोलायचा अधिकार नाही. शेतकरी ऐकायला तयार नाही, हाकलतात त्यांना गावातून लोक. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही जे घोषणा केलेली आहे, आम्ही सांगितलं आत्ताच की एकीकडे प्रधानमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला सांगतात की जेव्हा आवाज मारेल त्यांच्या अडचणी मी धावून जाईल. मग ते शेतकऱ्यांसाठी का नाही आलेत धावून? शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्यावेळेस का धावून नाही आल्यात? आम्ही आलो. राहुल गांधींनी सांगितलं मी पहिलं आमचं सरकार आलं की कर्जमाफी मी करेन. त्याच्यासाठी आयोग बसवेल, एक संविधानिक आयोग असा बसवू की त्या आयोगाच्या माध्यमातून ज्या ज्या भागात दुष्काळ होईल ते कर्जमाफी आयोग जाईल, ते तिथली तपासणी जे रिपोर्ट दिला कर्जमाफीचं दिलं तर सरकारला ते बंधनकारक राहील असा कायदा आम्ही करू हे सांगितलं. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार आहोत. यांचं नाही आहे ना, हे तर जुमलेबाज आहे. नाना एक प्रश्न नाना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले मुद्दे उपस्थित करून नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतायत, त्याबद्दल काय बोलता? आपण पाहिलं असेल राजस्थानमध्ये मंगळसूत्राचा मुद्दा काढला आणि सगळं जनगणनेच्या माध्यमातून हे मुसलमानांना फायदा देणार असं त्या पद्धतीने सांगेल. त्या तारखेतले सोशल मीडिया आपण काढा. देशभरातल्या तरुणांनी, देशभरातल्या जनतेने नरेंद्र मोदीचं धूम काढलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मंगळसूत्रही बंद केलं आणि मग कुठं कुठं आणतात ते. मी परवा सोलापूरमध्ये होतो, ते योगी आदित्यनाथ आले. त्यांनी तिकडे मुस्लिमांना बांडा गिंडा काय काय बोलला तो. पण मुस्लिमांनी निर्णय घेतला की आम्हाला कोणाच्याच अंगावर जायचं नाही. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा आता आम्ही योग्य वापर करू. ही जी काही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात आहे, पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करतात आहे लोक, आता या सगळ्या गोष्टी समजून आहेत. मग हिंदू असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या सगळ्यांना आता हे कळलेलं आहे की भाजप फक्त पोलरायझेशनच्या आधारावर, ध्रुवीकरणाच्या आधारावर सत्तेत येऊन संविधान आणि लोकशाही संपायला लागलेली आहे. जे प्रधानमंत्र्यांनी 2 दिवसाच्या पहिले जे स्टेटमेंट केलं होतं एका चॅनलला की ये तो ट्रेलर आहे 10 साल का, जिनं देश विकला, देशाला कर्जबाजारी करून टाकलं, शेतकरी उद्ध्वस्त करून टाकलं, सगळं खाजगीकरण करून टाकलं. आता सिनेमा बाकी आहे, म्हणजे देशाचं संविधान बाकी आहे, आता त्यालाही आम्हाला बंद करायचं आहे, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जनतेने आता या हिंदू मुस्लिम पोलरायझेशनमध्ये पडायचं नाही हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा एक परिवर्तनाची लहर या देशामध्ये निर्माण झाली. नाना एक प्रश्न आपण काल परवा राहुल गांधींनी म्हटलं की 50% अट काढू, मराठ्यांना धनगरांना देऊ. हा खरं तर सेन्सिटिव्ह इश्यू आहे. तुम्ही अशा काय याच्या मागे स्टडी केलाय की ते जे काही तुम्ही देणार आहात ते टिकाऊ असेल? एक बघा, 1931 म्हणजे तुम्हाला माहिती नसेल त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो. 1931 मध्ये आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत आपल्या देशामध्ये इंग्रजकालीन जातीनिहाय जनगणना होत होती. 1931च्या नंतर 2041 कारण 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना होतं. 41 मध्ये महायुद्ध आलं आणि त्याच्यामध्ये ते राहिलं. मग 47 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच जातीचं जातीनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हा पूर्ण रिव्ह्यू घेतला जातो आणि त्या आधारावर सरकारला आर्थिक प्रयोजन करावं लागतं, शैक्षणिक प्रयोजन करावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आमची भूमिका ही जातीनिहाय जनगणना, सगळ्यांची जातीनिहाय जनगणना करण्याची, ओबीसी असेल सगळ्यांची जातीनिहाय जनगणना करायची. आणि त्याच्या आधारावर जे, कारण की सुप्रीम कोर्ट वारंवार 50%च्या आरक्षणावर जे सिलिंग लावून ठेवलेलं आहे, मोठ्या संख्येच्या लोकांना त्याचं फायदे मिळत नाही. ही जादूशी जातीने जनगणना झाली. मराठा आणि धनगर आणि ज्या जाती आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहेत, आता आपण काय केलं, एका डब्यामध्ये 100 लोकांची कॅपॅसिटी होती, तिथं 2000 लोक टाकलेत. पुन्हा आपण 5000 टाकायला निघालो तेव्हा चेंगराचेंगरी होणार. पण ही जी सीमा उठल्यानंतर त्याचा डायरेक्ट फायदा या सगळ्या व्यवस्थेला होईल. आणि काँग्रेसनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची भूमिका सुरू झाली, आम्ही सांगितलं आम्ही देतो, तुम्ही सत्ता सोडा, केंद्रातलं आणि राज्यातलं सरा, आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणाला देतो, धनगर आरक्षण आम्ही देतो, हे आम्ही सांगितलं. ते याच्या आधारावर सांगितलं, बीजेपीचं जनगणनेच्या आधारावर. पण बीजेपीचं जनगणनेला विरोध आहे. नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण लोकसभेत आणलं, जे आमचं बिल होतं त्याला हे लोक विरोध करत होते, तेच बिल आणलं
पण कुठल्या आधारावर देणार हा प्रश्न राहुल गांधींनी विचारल्यानंतर आम्ही 2029च्या नंतर जनगणना करू आणि मग आणू या असं महिलांना फसवायचं काम तर त्या लोकसभेतही केलं. आमची भूमिका आहे की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही जातीने जनगणना करू आणि त्या आधारावर मराठा धनगर हे जेवढ्या जाती प्रतिक्षेत्र आरक्षणाच्या आहे, त्याला न्याय देण्याची भूमिका या आधारावर. टिकाऊ असेल का? टिकाऊ टिकाऊ की सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन हेच सांगत आहे ना मी. सुप्रीम कोर्टाचाच मुद्दा मांडला की आता जनगणनाच नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्ट तेच सांगतं की बाबा जनगणना नाही, तुमचं कुठं संख्या कोणाची किती आहे, कोण मागासलेलं आहे, कुठल्या आधारावर देणार. जिथपर्यंत नॅशनल सेन्सेस जे केंद्रातलं सरकार जिथपर्यंत या पद्धतीनं जातीनिहाय जनगणना करणार नाही तिथपर्यंत आपल्याला न्याय देता येणार नाही. आणि म्हणून नॅशनल सेन्सेस करण्याची भूमिका राहुल गांधीजींनी मांडली. सकाळी इतर वडेट्टीवार साहेबांनी सांगितले की हे आरक्षण कोटा 73% पर्यंत वाढवण्याचा आपला म्हणजे सगळ्यांना समान न्याय मिळेल का 73%? तुम्हाला माहिती सांगतो की 50% आरक्षण आज आपला जो मर्यादा सिलिंग टाकलेली आहे सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं आरक्षण करायचं असेल, आता मराठ्यांना आपल्याला ओबीसी आरक्षण द्यायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही हे मागासलेले आहेत, हे आर्थिक शैक्षणिक सामाजिक कमजोर आहेत, हे सिद्ध कसं कराल. तर आपण राज्यातलं कधी गायकवाड आयोग आणतो, कधी कोणता आणतो, निरगुडे आयोग आणतो, कधी दुसरा आयोग आणतो, ते गायब करतात वेळोवेळेप्रमाणे. सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाबद्दल काय म्हटलं होतं की सरकारला अधिकारच नाही गायकवाड आयोगाच्या बाबत. जे विधानसभेमध्ये फडणवीस सरकारने जेव्हा मराठा आरक्षण इकडे धनगराला काय केलं, धनगराला टाटा जे कन्सल्टन्सी आहे त्यांच्या आधारावर सर्वे केला आणि सर्वे करून तो खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी संविधानिक बोर्ड आहे आदिवासींचा, त्याच्या आधाराने करायला पाहिजे होता, पण यांनी फसवायचं होतं धनगरांना. मग त्याच्या आधारावर केलं. जेव्हा हायकोर्टात अपील झाली, हायकोर्टात कोण गेलं, वनवासी कल्याण जी एक समिती आहे ती कोण चालवते, RSS चालवते. त्या RSSची जी संस्था आहे ती गेली हायकोर्टात. त्यांनी या टाटा कन्सल्टन्सीचा जो रिपोर्ट होता त्याच्यावर विरोध केला. यांचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत महाराष्ट्राचे त्यांनी सांगितलं की मी याच्या आधारावर हायकोर्टात लढणार नाही, मी मान्यता देणार, कारण की हे सगळं प्रकरण जातं राष्ट्रपती महोदयांकडे, त्यांची सही याच्यावर होते त्या आधारावर. आणि मग धनगरालाही त्यांनी फसवलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जातीनिहाय जनगणना हा बेस आहे. आरक्षणाचा कोटा त्याच्यामध्ये वाढेल, ते 90पर्यंत, 73च काय ते 90पर्यंतही जाऊ शकेल. त्याला अनलिमिट आहे की जी काही मागास समाज आहेत त्या सगळ्या समाजाला आर्थिक शैक्षणिक आधारावर न्याय देण्याची भूमिका या जातीनिहाय जनगणनेतून होईल. आणि राष्ट्रीय सेन्सेस हे महत्त्वाचं आहे आणि ही मोठी भूमिका राहुल गांधीजींनी या देशाच्या समोर मांडली. हे EWS वगैरे हे सगळं काय आहे की जसं आम्ही भटके विमुक्त जाती बनवून ठेवलेले आहेत. मूळ आता आर्टिकल 340 म्हणजे ओबीसी, आर्टिकल 341 म्हटलं तर शेड्यूल कास्ट आणि आर्टिकल 342 म्हटलं तर आदिवासी, असं 3च आपले आरक्षणाचे हे आहे. पण आपण कोण आहे ना त्याला समाधानासाठी देऊन टाकला भटका विमुक्त, हे असं कुठं आपल्या संविधानामध्ये नाही. तर हे WS सोबत हेही तसंच आहे. आणि म्हणून परमानंट इलाज हे आपसातली भांडणं, आरक्षणातली भांडणं, सगळ्यांना न्याय मिळावा, सामाजिक न्याय हे याचं स्लोगन आहे. हे सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन आम्ही या देशामध्ये जे शाहू महाराजांना अपेक्षित होतं, मोठ्या शाहू महाराजांना ते अपेक्षित होतं, तसं देशामध्ये निर्माण करणं. मुलींसाठी वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सावित्रीबाई फुलेंच्या नावाने निर्माण करणं, महिलांना 1 लाख रुपये दरवर्षाला देणं, तरुणांना जे नोकऱ्या नाहीत त्याला दर महिन्याला 8,500 रुपये स्टायपन देणं, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सोयीत आहेच, पण आपलं समर्थन मूल्य जे आहे त्याच्यासाठी आम्ही कायदा करतो आहे. म्हणजे 1.5 शेतकऱ्यांच्या शेतीला मालाला भाव दिलाच गेला पाहिजे या पद्धतीची भूमिका आणि गॅरंटी, याला सही आहे. याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि आमचे राहुल गांधींची सही आहे. ही गॅरंटी आम्ही दिलेली आहे, ही वॉरंटी सहित दिलेली आहे. आम्ही कोणासारखी जुमलेबाज नाही दिलेली आहे. गडकरी यांना लागलेली गोळी जी अतिरेकीची नव्हती या विधानामुळे वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या विरोधात विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. काय काय म्हटलं त्यांनी? गडकरींना लागलेली गोळी अतिरेकीची नव्हती
अशा पद्धतीनं जे विधान वडेट्टीवारांनी केलेलं आहे त्याच्या विरोधात आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. ते काय विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना शासनातल्या खूप माहिती भेटत राहतात. माझ्यावर ती माहिती नाही आहे आणि ते काय बोललेत नेमकं मला पण माहिती नाही. तर माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन. नाही, एक प्रश्न होता. जसं आपण 30 लाख नोकऱ्यांसाठी डिसेंबरपर्यंत एक टाइम टेबल दिलं, तसं हे जातीनिहाय जनगणना मराठ्यांनी कधीपर्यंत आशा ठेवायची की असं काही तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा आणि उद्या परवा शाहू महाराजांना मतदान करा. मी चॅनलला सांगतो, शाहू महाराजांना मतदान करा आणि इंडिया आघाडीचं सरकार येऊ द्या एवढी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करा. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर, कारण की आपल्याला सांगतो, तुम्ही प्रश्न चांगला विचारला म्हणून तुमच्या माहितीसाठी, की 2021 कारण की 2011 डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जनगणना झाली, सेन्सस झालेली होती. त्याचंही त्यांनी जाहीर केलं नाही, कारण 2014 नरेंद्र मोदीचं सरकार आलं, त्याच्यामुळे ते जाहीरच केलं नाही. त्यामुळे आत्ता 2021 जनगणना व्हायची होती, ती पण झाली नाही. आल्या हे आम्हाला बंधनकारक आहे की सरकार बसल्याबरोबर जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. हे इंडिया आघाडीला आमच्यासाठी बंधनकारक आहेत, आम्ही करू. सांगली संदर्भात एक सर शेवटचा प्रश्न. नाही, प्रचार संपला, पण साहेबांना आता काय अपेक्षित पाटील असताना अन्याय झाला असं वडेट्टीवारांनी सुद्धा सांगलीत मिरज खरंच अन्याय झालेला आहे की ऍडजस्टमेंट आहे? मूळ प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढतो आहे. महाविकास मी हसतच राहतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण महाराष्ट्रात निवडणूक लढतो आहे. जे काही जागा वाटपामध्ये जे झालं त्या आधारावर आता नाराजी जे काही ते आम्ही त्यावेळेस व्यक्त केलं की आघाडीचा धर्म नाही वगैरे, मी सगळं सांगितलं. पवारसाहेब परवा अजून 2 दिवसा पहिले बोलले, पण मी त्याच्या पहिलेच बोललो होतो. ज्या दिवशी त्यांनी इथं घोषणा केली उद्धव साहेबांनी, त्या दिवशीच मी केलं की आघाडीचा धर्म नाही. पण आता एकदा आम्ही सगळेजण बसून जाहीर केल्या जागा, त्यानंतर आता हा वाद नाही. महाविकास आघाडी म्हणूनच मी बारामतीतून प्रचार करून आलो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आमची भूमिका स्पष्ट आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला काम करायचं आहे. आमचे कार्यकर्ते पण त्या ठिकाणी काम करतात आहेत. आपण पाहिलं की तिथले आमचे नेते विश्वजित कदम परवा आज विट्याला आहे, आदित्य ठाकरे आणि ते परवा उद्धव ठाकरे साहेबांबरोबर प्रचाराला होते. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही सगळी निवडणूक लढतो आहे. नितीन गडकरींचा पराभव होईल असं वाटतं तुम्हाला? बिलकुल झाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.